ब्लॉग संस्कार करणारा मित्र. फ्रेंडशिप डे विशेष ब्लॉग. मैत्री. मैत्री हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर आठवणींचा एक सुंदर प्रवास उभा राहतो. बालपणीचा पहिला मित्र, शाळेतील बाकावरचा मित्र, कॉलेजमधील वेड्या आठवणींचा मित्र, ऑफिसमधील खंबीर साथीदार, जीवनातील चढउतारात न बोलताही साथ देणारा मित्र. प्रत्येक टप्प्यावर मैत्रीची व्याख्या बदलत जाते, पण तिचं मोल मात्र आयुष्यभर तसंच राहतं. आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या मित्रांना शुभेच्छा देईल, फोटो शेअर करेल, आठवणींना उजाळा देईल. पण आज मला मैत्रीचा एक वेगळाच पैलू मांडायचा आहे. तो म्हणजे संस्कार करणारा मित्र. संस्कार हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम आईवडिलांचं चित्र उभं राहतं. कारण जन्मापासून ते आपल्याला बोलायला, चालायला, वागायला, माणूस म्हणून जगायला शिकवत असतात. म्हणूनच अनेकदा आपल्या मनात समीकरण तयार झालेलं असतं, आई वडील इक्वल टू संस्कार. आणि ते अगदी खरंही आहे. पण आज मला एका वेगळ्या व्यक्तीबद्दल लिहावंसं वाटतं आहे. त्या व्यक्तीबद्दल जी रक्ताच्या नात्यातली नसते, पण आयुष्यभर खोलवर परिणाम करून जाते. ती व्यक्ती म्हणजे मित्र. हो, मित्र फक्त सोबत फिरणारा, गप्पा मारणारा किंवा आनंद वाटून घेणारा नसतो. काही मित्र असे असतात जे न कळत आपल्यावर संस्कार करत असतात. त्यांना कदाचित स्वतःलाही याची जाणीव नसते, पण त्यांच्या सहवासातून आपण खूप काही शिकत असतो. कधी कधी मैत्री म्हणजे फक्त तुझ्यासाठी मी आहे एवढंच नसतं, तर तू अजून चांगला माणूस होऊ शकतोस याची शांतपणे जाणीव करून देणंही असतं. खरा मित्र आपल्याला खुश करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला होकार देत नाही, तर गरज पडली तर चूकही दाखवून देतो. आपल्या यशावर मनापासून टाळ्या वाजवतो. आपल्या अपयशात खांद्यावर हात ठेवून पुन्हा उभं राहायला शिकवतो. हिंदीमध्ये एक म्हण आहे, घर की मुर्गी दाल बराबर. कधी कधी आईवडील एखादी गोष्ट 100 वेळा सांगतात, पण तीच गोष्ट एखादा मित्र एकदा सांगतो आणि आपण ती लगेच स्वीकारतो. कदाचित वयाचा टप्पा, मैत्रीची जवळीक आणि त्याच्याबद्दलचा विश्वास यामुळे हे असेल. पण त्या एका वाक्यानेही अनेकदा आयुष्याची दिशा बदलते. माझ्यामध्ये संस्कार म्हणजे फक्त मोठमोठे उपदेश नसतात. संस्कार म्हणजे जगण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत आणि स्वतःला घडविण्याची प्रक्रिया. आणि याच प्रक्रियेमध्ये मित्रांचा वाटा खूप मोठा असतो. काही मित्र आपल्याला शिस्त शिकवतात, वेळेचं महत्त्व शिकवतात, कामामध्ये सातत्य शिकवतात. काही मित्र आध्यात्मिकतेची ओळख करून देतात. प्रार्थना, ध्यान, कृतज्ञता, साधना या गोष्टी आयुष्यात आणतात. काही मित्र आर्थिक शिस्त शिकवतात, बचत, गुंतवणूक, नियोजन, जबाबदारी या गोष्टींची जाणीव करून देतात. काही मित्र मानसिक आरोग्य जपायला शिकवतात. कधी थांबायचं, कधी विश्रांती घ्यायची, कधी स्वतःवर प्रेम करायचं हे समजावून सांगतात. तर काही मित्र भावनिक आरोग्य शिकवतात. स्वतःच्या भावना स्वीकारायला शिकवतात, माफ करायला शिकवतात, सोडून द्यायला शिकवतात. आणखी एक गोष्ट मला नेहमी जाणवते, आपण ज्या 5 माणसांच्या सर्वाधिक सहवासात राहतो, हळूहळू त्यांच्यासारखेच विचार करू लागतो, त्यांच्यासारख्याच सवयी अंगीकारतो आणि अनेकदा त्यांच्यासारखंच व्यक्तिमत्व घडवत जातो. म्हणूनच मित्र निवडणं म्हणजे आपलं भविष्य निवडण्यासारखं असतं. कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा मित्रांकडून शिकायला मिळतं. हॉस्टेलमध्ये स्वतःची खोली नीट ठेवणं, बेड आवरणं, पुस्तकं नीट लावणं, बॅग व्यवस्थित ठेवणं, लॅपटॉपमधील डेटा व्यवस्थापित करणं, स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणं, घर स्वच्छ ठेवणं, व्यायामाची सवय लागणं, या सगळ्या गोष्टी कोणी शिकवल्या याचा विचार केला तर अनेकदा उत्तर असतं एखादा मित्र. विशेष म्हणजे शिक्षण शब्दांनी होत नाही, ते निरीक्षणातून होतं, सहवासातून होतं, प्रेरणेतून होतं. आपण नकळत त्यांच्याकडून काही चांगल्या सवयी उचलत असतो आणि त्या सवयी हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. कधीकधी एखाद्या मित्राचं एक पुस्तक सुचवणं, एक योग्य सल्ला, एक सकारात्मक विचार, एक वेळेवर केलेला फोन, एक तू करू शकतोस एवढाच विश्वास आयुष्याची दिशा बदलण्यासाठी पुरेसा ठरतो.
कारण खरी मैत्री फक्त वेळ घालवत नाही, ती आयुष्य घडवत असते. म्हणूनच मला नेहमी वाटतं मित्र हा फक्त सोबती नसतो, तो एक शिक्षक असतो, एक मार्गदर्शक असतो, एक आरसा असतो. तो आपल्या यशाचा शांत आनंद साजरा करणारा असतो. तो आपल्या चुका प्रेमाने दाखवणारा असतो आणि कधीकधी तो संस्कार करणारा गुरुसुद्धा असतो. आयुष्यात प्रत्येकाला असे काही मित्र भेटतात जे आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, पण त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळे आपण स्वतःहून बदलत जातो. आणि हाच कदाचित सर्वात सुंदर संस्कार असतो. आज जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील अशा प्रत्येक मित्राप्रती मनापासून कृतज्ञता. ज्यांनी मोठे उपदेश दिले नाहीत, पण स्वतःच्या उदाहरणातून जगण्याची दिशा दिली. ज्यांनी माझा हात धरून चालवलं नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवून मला चालायला शिकवलं. कारण आईवडील आपल्याला जन्म देतात, गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि काही मित्र आपल्या आयुष्याला नवं व्यक्तिमत्व देतात. म्हणूनच खरा मित्र तोच जो आपल्या आयुष्यात आनंद तर आणतोच, पण आपल्या स्वभावात, विचारात, संस्कारातही सुंदर परिवर्तन घडतो. जगातील प्रत्येकाला असा एक किमान एक संस्कार करणारा मित्र लाभो, हीच आजच्या जागतिक मैत्री दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. आणि जगातलं सर्वात सुंदर नातं हे मैत्रीचं असतं. कारण आयुष्याच्या संध्याकाळी समुद्रकिनारी रक्ताची नाती, कितीतरी मानलेली नाती, ही सगळी लांब कुठे उभे राहून आपल्याला बघत असताना आपल्याला खांदा देणारा, एक विश्वासाचा, आपल्याला स्वीकारणारा, आपल्याला धीर देणारा, आधार देणारा तो मित्राचा खांदा ती आयुष्याची संध्याकाळ सुंदर आणि जिवंत करत असतो. आणि आपल्यातला आशावादीपणा, आपल्यातला प्रेमळ माणूस हा टिकवून ठेवायला तो मित्र नेहमी आपल्यासोबत उभा असतो. कधी आपल्याला खांदा देत, कधी आपल्या पाठीवर हात थोपटत, कधी अगदी चुका झाल्यावर कान पिरगळणारा मित्र. चला तर मंडळी, आपल्यावर संस्कार करणाऱ्या अशा मित्रांना आज मनापासून शुभेच्छा देऊया. सोबत असेल तर एकत्र वेळ घालूया, दूर असेल तर फोन करूया, पत्र लिहूया, मेल करूया. आणि आजचा हा 2026 ऑगस्ट फ्रेंडशिप डे मनापासून खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव करत, आशीर्वादांचा वर्षाव करत, मित्रांप्रती, मैत्रिणींप्रती कृतज्ञता व्यक्त करत, मैत्रीच्या ह्या सुंदर नात्यामध्ये ओलेशिंब होत साजरा करूया. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास नक्की तुमच्या मित्राचं नाव किंवा तुमच्या मित्राप्रती एखादं वाक्य कमेंटमध्ये लिहू शकता. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट माझ्या पुढच्या ब्लॉग लिहिण्यास मला प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन देत असतो. तुमचं भरभरून प्रेम हे माझ्यासाठी अनमोल आहे. मनापासून धन्यवाद, आभार.